इथे मी ना श्री सत्यनारायणाचा प्रसाद बनवला. तर प्रसाद करताना पारंपरिक पद्धतीने किती प्रमाण घ्यायचं, रवा कुठला निवडायचा आणि रवा भाजताना काय काळजी घ्यायची, रवा मऊ लुसलुशीत होण्यासाठी दुधाचे प्रमाण किती घ्यायचे आणि जी केळी आहेत ती केळी कधी घालायची, हे सगळं छोट्या छोट्या टिप्स इथे मी सांगितले आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता इथे मी ना साखर 1.25 किलो घेतल्या. आपलं साखर, रवा आणि तूप आहे ना, हे सव्वाचंच प्रमाण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जो रवा घेतला आहे तो सुजी रवा घेतला आहे. आणि प्रसादाचा जेव्हा जास्त प्रमाणात शिरा करायचा असतो ना, तेव्हा तो जाडच रवा घ्यायचा. इथे हिरवी वेलची 10 ग्राम घेतली आहे. आता बदाम आणि काजू घेतले आहे. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता. मी इथे 50-50 ग्रॅम घेतले आहेत. त्याच्यानंतर बेदाणे मी इथे 100 ग्रॅम घेतले आणि चारोळी जी आहे ती 25 ग्रॅम घेतली आहे. तुम्ही इथे जे मी प्रमाण दिलं आहे ह्यामध्ये तुम्ही बदलही करू शकता. त्याच्यानंतर तूप जे आहे, तूप ते तुम्ही इथे 1.25 किलोच घ्यायचं आहे. आणि केळी मला वेलची केळी भेटली नव्हती म्हणून इथे साधी केळी मी 6 घेतली आहे. इथे दूध आहे ते गाईचंच दूध घ्यायचं, ते मी 3.5 लिटर घेतलं आहे. आणि आता मी काय केलं, दूध आहे ना हे मंद गॅसवर तापत ठेवलं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊया. आता इथे रवा भाजताना जाड पातेलं एकतर घ्यायचं. गॅस पातेलं तापल्यानंतर मध्यम ठेवायचा. तूप घालायचं त्याच्यामध्ये. आणि रवा निवडताना आता रवा जो असतो ना तो जाड घ्यायचा, त्यामुळे शिरा ना मोकळा आणि लुसलुशीत होण्यासाठी नेहमी चांगला असतो. आणि रवा भाजताना तुपामध्ये मध्यम गॅसवर 10 ते 15 मिनटं सतत ढवळत आपल्याला तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. आता 10 मिनटं झालं ना की त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स ते घालायचे आहेत आणि ते पण भाजून घ्यायचं आहे. रवा चांगला भाजला ना की काय होतं की आपला समजा रवा कच्चा राहिला तर ना आपला शिरा चिकट आणि गिचका होतो. तर तसं होऊ नये म्हणून तो चांगला भाजला गेला पाहिजे. आता पुन्हा 10 मिनटांनी त्याच्यामध्ये केळी घातली आहे. केळी घातल्यानंतर ती तूप आणि आपला जो रवा आहे त्याच्यामध्ये ती चांगली मुरली गेली पाहिजे इतपत भाजायचं. म्हणजे अर्धवट भाजून झाला की त्याच्यामध्ये केळी घालायची आहे. त्यामुळे तुमचा शिरा जो आहे प्रसादाचा चवही वाढते आणि खराब होत नाही. आता सर्वात शेवटी मी इथे बेदाणे घातले आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. इथे आपलं दूधही तापलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ही साखर घातली. आता साखर जाड असली कारणाने दुधात घालायची दूध तापल्यानंतर, म्हणजे ती चांगली विरघळून जाते आणि गोड दूध होतं रव्यात. आणि हे गोड दूध मग नंतर आपल्याला रव्यामध्ये ओतायचं आहे. त्यामुळे साखरेचे कण आहे अखंड न राहता रव्यामध्ये चांगल्या रीतीने ते मिसळून जातात. तर इथे आता मी रवाही सोनेरी झाला आहे, त्याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध घातलं आणि आपल्याला जवळजवळ 5 ते 7 मिनटं आहे ना ते वाफ येऊ द्यायचं. वाफ आल्यामुळे रवा चांगला शिजला जातो आणि आतपर्यंत तो मऊ शिजतो. तर आता मी याच्यावरनं झाकण ठेवते आणि जवळजवळ 5 ते 7 मिनटं आपण वाट बघूया. इथे आता 5 मिनटं झालेली आणि रवाही चांगला शिजलेला आहे. ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला वेलची पावडर घालायची, त्यामुळे त्या शिऱ्याला वास छान येतो. तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर, ह्याच्यामध्ये जायफळ पण घातलं तर अजून छान. तर वेलची जायफळ पावडर ह्याच्यात मिक्स करून घालायचं. मी आता फक्त इथे वेलची पावडर घातलेली आहे. आणि चांगलं बघा, तुम्हाला मी जेव्हा ते चमच्याने ढवळते आहे तर तुमच्या लक्षात येत असेल तो किती मऊ लुसलुशीत झाला आहे. याचं कारण म्हणजे आपण जे दुधाचं प्रमाण घेतलेलं ते अगदी योग्य घेतलेलं. रवा जाड असेल तर 3.5 लिटर घ्यायचा आणि त्याच्याहून थोडंसं कमी असेल तर 3 लिटर घ्या. त्यामुळे तो थंड झाला ना तरी असा मोकळा, एक एक दाणा त्याचा असा ना मोकळा राहतो आणि कडक होत नाही. हा जो मी 1.25 किलोचा प्रसादाचा शिरा बनवला आहे ना, तो बरोबर 200 माणसांना प्रसादासारखा दिलास तर व्यवस्थित पुरतो. आणि हा प्रसादाचा शिरा देवाला नैवेद्य दाखवताना मात्र तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. तर तुम्हाला हा शिरा मी बनवलेला कसा वाटला, प्रमाण कसं वाटलं ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.